ठीक आहे, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण इथं जमलेलो तुमच्या प्रशिक्षणासाठी. कुठलंही संकुल जेव्हा आपण रन करतो, म्हणजे सहाय्यक आयुक्ताचं ऑफिस असलं काय, तुमची शाळा असली काय, आणि अन्य कुठलं तुमचं मी म्हणतो घर असलं काय, त्याच्यातलं प्रशासन जर व्यवस्थितरित्या चालत असेल तर मग त्या गोष्टी त्या पद्धतीने पार पडतात. आता मुख्याध्यापक हा शाळा प्रशासनाचा प्रमुख आहे आणि प्रशासनाचा प्रमुख म्हणजे जेव्हा आपण एखाद्या संकुलाचा प्रमुख आहात तेव्हा मग सगळ्या बाबी ज्या प्रशासनामध्ये येतात त्या तुमच्याशी रिलेटेडच असणार. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदार, जो कोण त्या संकुलाचा जबाबदार व्यक्ती आहे तो त्या शाळेचा मुख्याध्यापक आहे. आता एखादा म्हणेल की आम्ही प्रभारी मुख्याध्यापक आहोत, तर मग काय, जेव्हा तुम्ही मुख्याध्यापक या रोलमध्ये आहात तेव्हा तुम्ही प्रभारी असाल किंवा रेग्युलर पे रोलवरील असाल, तर त्या शाळेमधल्या प्रत्येक प्रशासनाची, म्हणजे एखादी चांगली घटना घडली तर त्याची जबाबदारी आणि एखादी अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी ही त्या मुख्याध्यापकावर असेल. आता फॉर एक्झाम्पल मी बार्टीचा निबंधक पण आहे सध्या आणि समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त पण आहे. मग बार्टीचा निबंधक म्हणून जेव्हा मी ज्या स्वाक्षरी तिथं करतोय त्या काही कमी जबाबदारीच्या आहेत का, तर त्या अजिबात नाही. जेवढी जबाबदारी माझी इकडे सहाय्यक आयुक्त म्हणून आहे तेवढीच जबाबदारी माझी तिथं निबंधक म्हणून पण आहे. आणि त्यामुळं कोणतीही जबाबदारी डिनाय करणं हे कधीही आपल्याला स्वागतार्ह नाही. जबाबदारी तुम्हाला स्वतःवर घेऊन काम करता आलं पाहिजे, त्यासाठीचं खास आपण या अशा पद्धतीचं सेशन तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आता मॅक्सिमम लोक ज्यावेळी कामकाज पार पाडत असतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की माझ्या खाली कोणतरी काम करायला आहे. तुमच्याकडे असेल नसेल क्लेरिकल स्टाफ, पण तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांकडनं किंवा आउटसोर्सिंग स्टाफ कडनं कामकाज करून घेत असाल आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळा लेखाजोखा ठेवून तुमच्या शाळेचं प्रशासन चालवत असाल. परंतु एक लक्षात घ्या, अंतिमतः जबाबदार तुमच्या सहाय्यक आयुक्तांना उत्तरदायित्व. आता तुमचे आणखी अधिकारी जॉईन झालेले बऱ्यापैकी आहे की नाही, तुमच्या शासकीय निवासी शाळेसाठीचे जे आता ट्रेनिंगला गेलेले आहेत, सोमवारपासून पुन्हा आपल्या ऑफिसेसमध्ये ते रुजू होतील. त्या दोनही अधिकाऱ्यांना जर त्या शाळा प्रशासनाच्या बाबतीत कोणतंही कामकाज विचारायचंय, जबाबदारी तुमच्यावर निश्चित होणार. तुमच्या या प्रशासकीय बाबी ला उत्तरदायित्व तुमचं असणार, ना की माझ्याकडे असलेल्या शिक्षकांनी अशा पद्धतीने काम केलंय, विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं प्रशासन आम्ही त्या गृहपालावर किंवा फेरीने तुम्ही आजकाल आपण करतो ना, आपल्याकडे कमी मॅनपॉवर आहे तर मग आपण ते फेरीने किंवा आपण ड्युटी लावून आपल्या शिक्षिका किंवा आपले शिक्षक यांना रात्रीचं प्रशासन देतो, म्हणून त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे असं तुम्ही कदापि म्हणता कामा नये. जर एखादा विद्यार्थी समजा रात्रीच्या वेळी आजारी पडलेला आहे आणि आमचे XYZ मास्तर तिथं आज निवासी आहेत म्हणून मी निवांत राहतो, तर हे कधी जमणार नाही. आणि ते घोषणावही नाही की तुम्ही अशा पद्धतीने आपली जबाबदारी आपल्या खालच्या माणसावरती ढकलताय. मुख्याध्यापकाची जी प्रशासकीय जबाबदारी आहे त्याला खरा उतरणारा मुख्याध्यापकच उद्या गौरवास पात्र असणार आहे. आणि तुमची जी निवासी शाळा आहे ती निवासी शाळा केवळ एक वर्क प्लेस म्हणून न पाहता, म्हणजे आम्ही आता प्रयत्न करतोय, मॅडम पण आहे तिथं, की तुमच्या प्रत्येकाचे निवास तिथं होतील. कारण आपल्या शाळेला आपण निवास शाळा म्हणतो ना, शासकीय निवासी शाळा. आता थोड्या दिवसांनी आपण छत्रपती शिवरायांचं नाव देऊ किंवा तसे GR होतील आणि त्या पद्धतीने या सगळ्या जातीवाचक नाव आपण बाजूला काढणार आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांची, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींची, हे सगळं आपण वाईप आउट करणार आहोत हळूहळू. ठीक आहे, मग या प्रशासकीय भूमिकेतून त्याला जेव्हा तुम्ही एक वर्क प्लेस म्हणून न गणता आपल्याला तिथं काहीतरी नाविन्य आणायचंय, ते आपलं घर आहे आणि आपण घराला ज्या पद्धतीने सजवतो अशा भूमिकेत जेव्हा जाल, म्हणजे मी मध्ये आम्ही अनुभवलेली उदाहरणं किंवा आम्ही जे केलंय ते देखील तुम्हाला सांगणं मला इथं क्रमप्राप्त आहे. तुम्ही खरं मॅडम यांना शिवनेरीला नेताना मधनं आपलं विश्रांतवाडीला ऑफिस आहे, त्या ऑफिसला एक राऊंड मारून फिरवून नाही आणला, म्हणजे यांना कळलं आपल्या ऑफिसला वर्क प्लेसला घर मानायचं म्हणजे काय. म्हणजे तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या सामाजिक न्याय भवनात पुण्याला जर आला, 12 एकराचं ऑफिस आहे, 1000 मुलांचं हॉस्टेल आहे,
आणि ते 1,00,000 स्क्वेअर फुटाचं आपलं बांधकाम आहे. त्या एंट्रीला आम्ही तिथं 18x12 स्क्रीन लावलेली आहे. आतमध्ये तुम्ही एंट्री मारल्यावर आम्ही सेल्फी पॉइंट निर्माण केलेले आहेत. स्वच्छता कमालीची आहे. त्याला त्या झाडांची वाढ पद्धतशीररित्या झालेली आहे. तुम्ही एंट्री माराल सगळ्या योजना तुम्हाला पाहायला मिळतील. स्टँडी उभा केलेले आहेत डिजिटल, जिथून आपल्या लेकरांना येणाऱ्या फुटफॉलला आपल्या योजना समजतील. तुम्ही आतमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीचे दिशादर्शक लावलेले, कोणालाही काय विचारायची गरज पडत नाही. माझ्या दाराच्या केबिनवर लावून ठेवलंय, कोणी चिठ्ठी देऊ नका आणि कोणाला विचारू नका, डायरेक्ट आत या. आमची नोकरी तुमच्यामुळे. आणि तुम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर मग आमचा आतमध्ये असून काय उपयोग नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या रोलमध्ये ही गोष्ट विद्यार्थ्यांना लागू होते. नाहीतर मुख्याध्यापक प्रशासकीय प्रमुख म्हणून त्याच्या केबिन मध्ये आणि लेकरांना कुठला आमच्या एखादी गोष्ट विचारायची आहे तर त्यांना त्या मुख्याध्यापकाचा, शिक्षकांचा किंवा अन्य तत्सम लोकांचा ऍक्सेस नाही. तर हे काय प्रशासकीय दृष्ट्या योग्य बाब राहणार नाही. आणि वेलफेअर स्टेटच्या अधीनस्थ असलेला आपला विभाग, तर या विभागाचे एक घटक म्हणून मग आपला काही उपयोग होणार नाही. ही तुमची प्रशासकीय जबाबदारी जी आहे, त्या प्रशासकीय प्रमुख म्हणून तुमच्या आचरणामध्ये जे असेल तेच तुमच्या खालच्या लोकांमध्ये पर्क्युलेट होणार. आज माझ्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने क्लेरिकल स्टाफ देखील लोकांना न्याय देतो, याचं रिझन काय आहे? त्याला आतमधनं ते स्फुरण आहे का? नाही. एक्सटर्नल फोर्सेस त्याच्यावर काम करतात. नैतिक जबाबदारी काम करते. अरे आता मला सांगा, एखाद्या कार्यक्रमात समजा कार्यक्रमाचं नियोजन करायचंय, माझं 10चा स्टाफ तिथं अवेलेबल, सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघतात आणि समजा खुर्च्या लावाय मीच चालू झालो तर सगळेच पळतील ना. अजून करा कलेक्टर मल्लीनाथ कलशेट्टी नाव कोणी ऐकलंय? कोणीतरी ऐकलंय? कोल्हापूरवाल्यांनी ऐकलं. कोल्हापूर म्हणजे यशदाचे ते हे पण होते, महासंचालक होते ना मॅडम, मल्लीनाथ कलशेट्टी सर. तर IAS ऑफिसर जेव्हा पायाची पॅन्ट अशी वर करून गटरात उतरून जर गटर साफ करायला लागला तर संपला विषय. सॅनिटरी इन्स्पेक्टर गटरात, उपायुक्त गटरात, सगळीच गटरात, आखी चारी क्लीन. तुम्हाला अशी उदाहरणं सेट करायची. म्हणून खास 7 हे पीपीटी बघत बसा नको. हे मी आपलं असं टाइमपास मध्ये बनवून आणले. तुम्हाला वाटलं पाहिजे हे आपल्याशी बोलायला आलाय म्हणून. कारण लोकांना आजकाल म्हणजे दिसल्याशिवाय त्याच्यावर विश्वासच बसत नाही. बरोबर आहे ना. म्हणून अशी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्या पद्धतीने तुमचं प्रशासकीय भूमिका तुम्ही पार पाडली पाहिजे. एज्युकेशनल अँगल जो तुमच्या प्रशासकीय भूमिकेमधला आहे, त्याच्यामध्ये शिक्षण विभागाशी कोलॅबरेट करून आपण एज्युकेशन पुढे नेतोय का? आपले स्वतंत्र काही नियम नाही, काय नाही तुम्हाला माहिती. म्हणून या प्रशासकीय दृष्टिकोनातून तुम्हाला अपडेट जेव्हा राहावं लागेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या विभागाचे होणारे GR आणि इन अकॉर्डन्स विथ एज्युकेशन विभाग यांच्याशी कोलॅबरेट करूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे न्याव्या लागतील. का आपण कुठली काही स्वतंत्र पुस्तकं निर्माण केलेत? नाही. आपण शिक्षण विभागाचं सगळं यूज करतो, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनेच पुढे नेतो आणि त्यांनी लॉन्च केलेले जे काही प्रोग्राम्स असतील, मग ते गुणवत्ता वाढीसाठी असो, प्रशासकीय दृष्टिकोनातून असो, शाळा सुशोभीकरणातून असो, मुख्यमंत्री माझी शाळा, अशा ज्या बाबी आहेत, या सगळ्या बाबी तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये इन्कल्केट केले पाहिजे. आम्ही जाऊन जेव्हा बघतो आणि कुठल्या तरी एका शाळेवर एखादा प्रोग्राम लॉन्च झालेला बघतो, युविका नावाचा एक कार्यक्रम आहे, किती जणांना माहिती? हात वर करा. नाही. मग आता हे इस्रोचा कार्यक्रम आहे, युवा विज्ञानी युविका आहे की नाही. 9ची पोरं आपण तिकडे नेणार. आम्ही हे प्रशिक्षण देतोय म्हणजे आम्ही लय महाज्ञानी झालो असला काही भानगड नाही. जनरल लाईफ मध्ये बघितलेली गोष्ट आहे. युविका नावाचा एखादा प्रोग्राम कधीतरी ज्ञानदर्शन किंवा DD न्यूज किंवा DD भारतीवरती कधीतरी ऐकलेला असतो आणि मग त्या अधिकाऱ्यांनी ध्यान देऊन ऐकलेला असतो. तुम्ही सगळेच अधिकारी आहे. तुम्ही घर चालवताय, परिवार चालवताय, संसार करताय, शाळा चालवताय, प्रशासन बघताय, सगळं करताय. याच्यामध्ये आपल्याला असलेली जबाबदारी फक्त नाविन्यपूर्णतेने, कल्पकतेने आपण सादर करणं. म्हणजे कोण तर म्हणलं ना सर तुम्ही सगळ्यांना माहितीये, कसलं काय मी जनरल काम करतोय, कोणीच करणार म्हणून ते चांगलं वाटतंय का? असं मे बी असेल. म्हणजे तुम्ही ते कुठलं तरी एक कॉमेडीचा मूवी बघा, 4 जण उभा असतात आणि त्यामध्ये एकच नाही की अरे 3 जण मागे जाऊन उभा राहतात, हे एकटंच पुढं, ते बिचारे एवढं ठरतं. अहो वॉट एव्हर, जावेद जाफरी बरोबर, तर ते एकटंच पुढे येतं आणि मग सगळ्यांना वाटतं की ह्यांनी केलंय. तशी कंडिशन सध्या माझी आहे. मी काय वेगळं काय करतोय
काहीच नाही, सगळी माग. अरे मग मला एक्सपोज कशाला करताय बाबांनो? सगळी करा, सगळी करा. एव्हरीवन कॅन डू इट. तुम्हीच आम्हाला मास्तर आहे बघा, तुमच्या पुढे लय मोठं आम्ही काय म्हणतात ना त्याला, ज्ञान वाटप करू शकत नाहीये, पण जनरल गोष्टींवरती चर्चा तरी आपण करू शकतो. सगळ्यांना 1230 ते काय 1320 ग्राम पर्यंत मेंदू दिलाय, तुम्ही शिकवलंय आम्हाला, बरोबर आहे. सायन्सच्या 9वी 10वीच्या पुस्तकात आहे की नाही? महिलांना थोडा जास्त आहे असं लिहिलंय बरं का त्या पुस्तकात. हे माझं वाक्य नाही, नाही तर कॉन्ट्रोवर्सी कराल. हे त्या सायन्सच्या पुस्तकात लिहिलंय, हे मी वाचलेलं आहे कधीतरी. त्यामुळं प्रत्येकाकडे ती गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या याच्यामध्ये या गोष्टींना पुढे नेऊ शकता. आतापर्यंत मी ज्या गोष्टीची बडबड केली, दॅट इज नथिंग बट युअर नेतृत्व आणि तुमची त्याप्रती असलेली वृत्ती. आणि तुम्हाला तुमच्या स्कूलच्या अपग्रेडेशनसाठी तुमचं नेतृत्व काय लेवलचं आहे. नाहीतर मी पाहतो सर शिक्षकांनी ऐकलं नाही, सर बीव्हीजी वाला ऐकत नाही. अरे म्हणजे मला तर कमाल वाटती. सध्याची कंडिशन अशी आहे की मी भारतीच्या मुख्यालयात माझ्या गाडीचा आवाज आला तर सगळा स्टाफ पळून आत जिथल्या तिथं. नेतृत्व, तुम्हाला त्या पद्धतीचं नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वातून सिद्ध करावं लागेल. कोणीही नेतृत्व स्वीकारण्यासाठी, कोणी फॉलोअर बनण्यासाठी इथं तयार नाहीये. तुम्हाला त्या पद्धतीने स्वतःला अपग्रेड करून रिप्रेझेंट करताल. स्वतः ज्यावेळी तुम्ही झोकून द्याल तेव्हा तुमच्या खाली असलेल्या माणसांना निश्चितच लाजगाज तरी काम करावं लागेल. म्हणून त्या लेवलचं नेतृत्व तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्याकडं निर्णय क्षमता कमालीची पाहिजे. नाहीतर तुमचा शिक्षक काहीतरी एक विषय घेऊन आला आणि तुम्ही म्हणणार चला मी थांबा सहाय्यक आयुक्तांना विचारून मग तुम्हाला सांगते, मग आणखी कुठल्या शिक्षणाधिकाऱ्यांना विचारून सांगतो, मग काय तुमचा गशीला विचारून सांगतो. हे असली भानगड असतं का म्हणे. निर्णय घेण्यासाठी आधी बेस आहे नॉलेजचा. तुमच्याकडे ज्ञान नाही, तुम्ही निर्णय काय घेणार? म्हणून स्वतःला अपग्रेड करत राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि आजचं युग हे जेनजीवाले तुम्हाला ऐकणार नाहीत. तुमच्या हाताखाली असलेली जी लेकरं आहेत ती जनरेशन झेड, जनरेशन अल्फा, जनरेशन बीटा, अजून काय गॅमा, तुमच्या सगळ्या एक्सरेचा मारा होईल. तुम्हाला काही कळायचं नाही. तुम्हाला हे कशा पद्धतीने गंडवतात. यांच्याकडे असलेले गॅजेट्स, यांच्याकडे असलेला सोर्स, यांच्याकडे असलेलं इंटरनेट, यांचे सगळे सोशल मीडिया हँडल, याच्यामधून तुम्हाला समजणार नाही हे पुढचे विद्यार्थी आपल्याला नेमकं काय सांगतात. आणि जर अशी गत आली तर आपला दर्जा मग त्या लेवलला जाऊन बसतो आणि मग तुम्हाला आउटडेटेड म्हणून डिक्लेअर केलं जातं. म्हणून माझी अशी धारणा आहे की तुम्हाला त्या पद्धतीने स्वतःला अपग्रेडेशन करून ज्ञानार्जन करणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्याकडे त्या लेवलची निर्णय क्षमता असेल. तुम्हाला आपल्या शाळेबद्दलचं किमान विजन डोळ्यासमोर ठेवून की आम्ही या वर्षी काय करणार आहोत, पुढच्या वर्षी काय करणार आहोत. जसं आता आम्ही एक गोष्ट ठरवली की आम्ही दिवेच्या निवासी शाळेमध्ये बँडची निर्मिती करणार आणि मग ते बेस्ट लेवलचं असलं पाहिजे. म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की माणसाने असं तो जो मिडल क्लास कॉन्सेप्ट आहे का, मिडल क्लास नॉट इन द सेन्स इकॉनॉमी, ते इकॉनॉमी मधला आहे मिडल क्लास, आहे की नाही. म्हणजे ते कार्ल मार्क्स आणि या सगळ्यांनी त्याच्यावरती वक्तव्य केलेली आहेत. पण मिडल क्लास इन एनिथिंग, म्हणजे मी माझं असं मत आहे की जन्माला आलोय तर म्हणजे आपण त्या लेवलनी जगून गेलो पाहिजे. उगाच मध्ये काहीतरी आपलं चाललंय हाय जनरल नकोय. त्यामुळं त्या पद्धतीचं विजन तुमच्या शाळेबद्दल तुमचं असलं पाहिजे. कारण वर्कआउट करण्यासाठीचं जे युनिट आहे तुमच्यासाठी ते आहे तुमची शाळा. आणि निवासी शाळा ही लिटरली निवासी आहे. तुम्ही विचार करा, एक उदाहरण मी वारंवार जेव्हा शिक्षकांपुढं मुख्याध्यापकांपुढं बोलतो तेव्हा हे उदाहरण देत असतो की तुमची सर्व्हिस अज्युम करा 30 वर्षाची आणि असं समजा की राईट टू एज्युकेशन नुसार 30 विद्यार्थी तुमच्या हाताखालनं दरवर्षी जातात. 30 त्रिक 900, बरोबर आहे ना. 30 गुणिले 30 900 पोरं हाताखालनं गेली तुमच्या शेवटाला. बरं का, आता काही जणांचे ऑलरेडी 850 झाले असते तुमच्या सर्व्हिसच्या शेवटापर्यंत 900 पोरं हाताखालनं गेली असं आपण अजून करू. आता मला सांगा 900 विद्यार्थी तुम्ही 10th नंतर कधीही कनेक्ट ठेवत नाही. आता आपण 1980-90च्या जमान्यात नाहीये की तुम्हाला परत त्याच्या घरी जाऊन बोलावं लागेल, बसावं लागेल, त्याच्याशी चर्चा करावी लागेल, मग तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलं काही भानगड राहिलेलं नाही. म्हणजे तेव्हा सलमान खान ते कबूतर पाठवायचा ते त्याच्या हिरोईनसाठी, आहे का नाही. आता तसला विषय नाही. इथं डोक्यात विचार केला तिथं मेसेज उमटतोय.
आहे का नाही? अशी कंडिशन आहे सध्या आज. बघा तुम्ही ते आता मगाशी मॅडम बघा, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, लगेच गुगलने ऐकलं की लगेच ती प्रार्थना लागली. अशा पद्धतीचा विषय. तुम्ही जर या लेकरांना त्यांच्या शेवटापर्यंत आयुष्यात सेटल होईपर्यंत जर तुमच्या ताब्यात ठेवलं, ताब्यात इन द सेन्स आजकाल लेकरं पण आईबापाच्या ताब्यात नाहीत, पण कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं, त्यांना गाईड केलं आणि त्यांना जर तुम्ही एका चांगल्या दर्जाला लेवलला नेऊन ठेवू शकला, तर तुम्ही इमॅजिन करा 900 पोरांपैकी 2 जण कलेक्टर झाले, 5 जण इंजिनियर झाले, 2 जण गुगलमध्ये कामाला लागले, 1 जण कोणतर मोठा सर्जन झाला, 2 तहसीलदार झाले, 10-12 जण मोठे बिझनेसमॅन झाले, 50 जण 900तली तुम्हाला अशी सापडली जी या समाजामध्ये एकदम अत्युच्च लेवलला आहेत. तर या समाजामधला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? तुम्ही. विचार करा, एक पोरगा घडलाय तर आज त्याचा मास्तर त्याच्या प्रत्येक लेक्चर मध्ये त्याचं उदाहरण देते. आमच्या सरांच्या पडत्या काळामध्ये कोरोनामध्ये त्यांचा क्लास पूर्ण डुबला होता. मी कुठून कुठून कशा पद्धतीने माझ्या रिसोर्सेस मधनं तजवीज केली, सरांचा क्लास आमच्या वाचला, एकच विद्यार्थी त्यांना जागला. आज त्या क्लासमध्ये 1000 ऍडमिशन आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 3500 विद्यार्थ्यांना पोलीस बनवले. आज या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, संभाजीनगर कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, आमचं एकतर पोरग त्या पोलीस स्टेशनला असत. म्हणजे मग तो माणूस काय लॉर्ड लेवलचा आहे तुम्ही इमॅजिन करा. ज्याचा शागिर्द किंवा पाल्य किंवा त्याचा विद्यार्थी आज जर सहाय्यक आयुक्त आहे, तर मला वाटतं की या समाजामध्ये शिक्षक आणि सायंटिस्ट ही 2च माणसं मला ग्रेट वाटतात. पण ते त्यांची ग्रेटनेस स्वतःच्या हाताने घालवतात. आता सायंटिस्ट लोकांना ग्रेटनेस घालवाय काय कुठलं माध्यम नाही, शिक्षकांना माध्यम आहेत. अनुचित प्रकार घडणे, आहे की नाही, आपली मानसिकता समोर येणे, प्रशासकीय ढिलेपणा, आपलं जनरल रेग्युलर चाललंय ते चालू द्या, ये रे माझ्या मागल्या, अशा गोष्टी आपल्या आचरणात येतात आणि मग आपलं विजन, आपली उद्दिष्ट हे सगळं निस्तेनाबूत होतं. जनरल चाललंय चालू द्या, नाविन्य येत नाही कधी. आणि पहा, रोज तुम्हाला जर पिठलं भाकरी जेवणात दिलं तर तुम्ही नाही बायकोला चिमवायचा, आहे का नाही? होईल ना असं? मग रोज जर तुम्ही तेच प्रशासन त्याच पद्धतीने चाललाय तर मग नाविन्य कसं येणार? आता आम्ही बघा, माझ्या टेबलवर जेवढ्या फाईल असतील ते काढणं म्हणजे माझा सहाय्यक आयुक्ताचा रोल प्ले करणं. पण आम्ही तेवढंच करत बसतोय का? नाही. नाहीतर त्या सरांच्या तोंडून ते वाक्य झालं नसतं. 1200+ व्याख्यानं झालेत माझी विद्यार्थ्यांसाठी. 40 विद्यार्थी दत्तक घेतलेत आम्ही. त्यांना IAS बनवाय, त्यांना जेवण, राहणं, खाणं सगळ्या गोष्टी उपलब्ध. हे सगळं माझ्या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत आणि याच्यातून मिळणारं जे सुख आहे ते समाधान देऊन जात. सुख तुम्हाला पण मिळतंय. तुम्ही तर म्हणजे 4008 सिगरेट पे आहे ना तुमचा तत्कालीन पे स्केल मधला, आणि आता किती S17 आहे तुम्ही. S17 ची नोकरी लागायला म्हणजे ते म्हणतो ना आपण समाजात नशीब लागतं. पण मग मिळालेल्या संधीचं सोनं किती जणांना करतायत? हा मोठा संशोधनाचा भाग आहे. म्हणजे जन्माला आलेत, मोठे झालेत, पुढची पिढी निर्माण केली आहे आणि म्हातारे होऊन मरून गेले. हेच जर जीवन असेल तर मग प्राणी बरे, टेन्शन नाही, कुठला संचय करायचा नाही, काय नाही. नरड धरलं, झाडाव घेऊन गेला, खाल्लं उरलेलं फेकून दिलं, भिकार जनता खात बसते परत त्याला. मग गिधाडे येतात, हे येतात, कोल्हे येतात, कुई 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 करत तो आपला राजासारखा झाडावर बसलेला असतोय, आहे की नाही? आणि मग तोच ना सगळ्यांच्या नजर पडतो. खालचे गवतातले किडे मुंगे काय कोणाला दिसत नाही, लक्षात घ्या. समजलं? त्या पद्धतीने स्वतःमधली ती वृत्ती सगळ्यामध्ये असते, पण ते वापरण्यासाठीची धमक कोणात नसते, लक्षात घ्या. एव्हरीवन हॅज दॅट. पण मग जाऊ दे, मरू दे, करतो, कशाला करायचं, चाललंय बरं, चाललंय आपलं, रोजचं चाललंय व्यवस्थित, संध्याकाळी लेकरा बाळांपाशी जायला मिळतंय. पण गेल्या आठवड्यात एका महिला शिक्षिकेला अरब कंट्रीमध्ये 10 लाख युरो का काय ते कशाचं ते अवॉर्ड मिळाला आहे ना. काय मिळालं ते? ग्लोबल टीचर. मग ती ग्लोबल टीचर कशी काय झाली? आणि कोण म्हणून सेटिंग लावून झाली, कोण म्हणले तिचे हे होते. पण तिचे कष्ट बघा, बॅकग्राऊंड बघा, सगळ्या गोष्टी चाचपडा. ते सोलापूरचा आपला मास्तर कोणतरी एक 2-3 वर्षापूर्वीचे ते बघा देसले, ते कसं काय लगेच नाव आठवतंय?
तुमच्यापैकी एकाचंही नाव कोणाला माहित नाही, आम्हाला विचारावं लागतंय हे हे कशामुळं आणि त्यांनी काय केलं नेमकं. त्यामुळे या बाबी आपल्यामध्ये आणा. तुम्हाला मी पहिलंच सांगितलं की शासन निर्णय आणि परिपत्रक ही तुमची तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या शिपायांनी न्यानी उन्यान शिकवलं नाही पाहिजे. तुम्ही प्रशासकीय प्रमुख आहात, यू आर एन ऑफिसर, नॉट ओनली मेंटॉर ऑर ट्युटर ऑर समथिंग. तुम्ही नुसतं शिक्षकाच्या रोलमध्ये नाहीये. जेव्हा यू आर बिकमिंग मुख्याध्यापक तेव्हा तुम्हाला या बाबी कटाक्षानं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जनरल नॉलेज हे फक्त कुठली तरी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उपयुक्त पडत नाहीये. तुम्हाला रोजच्या जगण्यामध्ये चालण्या बसण्या उठण्या बोलण्यामध्ये जनरल नॉलेज गरजेचं असतं आणि ते अपग्रेडेड असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग तो बुलढाणेवाले कोण आहे, बुलढाणा हा, मग नाहीतर त्यांचं लोणार सरोवर पिंक झालं, नुसतं पोरांना पिंक झालं म्हणून सांगणं गरजेचं नाही त्यात कुठलं शाईवाल वाढलंय, कुठले त्याच्यात जीवाणू क्रिएट झालेत, कशामुळे झालेत, का झालेत, हे सगळं जर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकाल तर त्यांच्यातही ती वृत्ती वाढते की आमचं मास्तर जगवेगळं आहे काहीतरी, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे आणि हा प्रत्येक सेक्टरमध्ये बोलू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की शिक्षक हा इंजिनियर पण पाहिजे, डॉक्टर पाहिजे, सायंटिस्ट पाहिजे, सगळंच पाहिजे. बिकॉज शिक्षक हा आपल्याला पुढच्या पिढ्या घडवण्यामध्ये ज्या लेवलची मदत करतो तेवढी मदत कोणीही करू शकणार नाही.